फॉर्म्युला काय? मॅक्झिमम काढण्यासाठी फॉर्म्युला आहे इक्वल टू MAX मॅक्स ओपन ब्रॅकेट फर्स्ट सेल ॲड्रेस, ज्या रेंजमधला तुम्हाला मॅक्झिमम काढायचा आहे त्या सेलमधला फर्स्ट सेल, कोलन लास्ट सेल, त्या ज्या काही आपल्याला रेंजमधला मॅक्झिमम काढायचा आहे त्यातला लास्ट सेल, ब्रॅकेट क्लोज, एंटर. तर 93चा मॅक्झिमम आहे. म्हणजे इंग्लिश या विषयामध्ये सगळ्यात जास्त किती मार्क आहेत? तर 93. ओके. जर तेच आपण एखाद्या ठिकाणी जर तिथे मार्क्स चेंज केले, 100 केले, तर तुमचा मॅक्झिमम देखील काय होणार आहे? चेंज होणार आहे. क्लिअर आहे? पुढील पाहूया आपण. तसंच एखाद्या सब्जेक्टमध्ये सगळ्यात कमी मार्क किती आहेत हे पाहायचं असेल आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल? मिनिमम. मिनिममसाठी फॉर्म्युला आहे इक्वल टू MIN मीन ओपन ब्रॅकेट, ज्या रेंजमधला आपल्याला मिनिमम काढायचं आहे त्या रेंजचा पहिला सेल ॲड्रेस, कोलन ज्या रेंजमधला आपण मिनिमम काढतोय त्याचा लास्ट सेल, ब्रॅकेट क्लोज, एंटर. आता या इंग्लिश या सब्जेक्टमध्ये सगळ्यात कमी नंबर किती आहे? 35. म्हणजे त्याचा मिनिमम झाला 35. क्लिअर आहे इथपर्यंत? कुणाला काय डाऊट? इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? ओके. तर पुढे आपण काउंट हा फंक्शन बघणार आहे. या फंक्शनचा वापर करून आपण सिलेक्ट केलेल्या सेल रेंजमधील किती नंबर्स आहेत हे मोजले जाऊ शकते. जसे की फॉर एक्झाम्पल प्रियांकापासून समृद्धी परत किती मेंबर्स आहेत हे आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? काउंट करावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल? प्रियांकापासून समृद्धीपर्यंतचे मेंबर्स आपल्याला मोजावे लागतील. तर त्यासाठी आपल्याला एक्सेलमध्ये काउंट हा फंक्शन आहे. ओके. त्यासाठी फॉर्म्युला आहे इक्वल टू COUNT काउंट ओपन ब्रॅकेट. कुठून कुठपर्यंतचा काउंट करायचा आहे? प्रियांका समोरील न्यूमरिकल व्हॅल्यू जी काही असेल, म्हणजे नंबर्समध्ये जे काही डिजिट्स असतील ते आपल्याला सिलेक्ट करावे लागतील. प्रियांका जरी सांगितलं असेल तरी प्रियांका समोरील नंबरिंग व्हॅल्यू घ्यायची.